पुढची रेसिपी काय आहे? पुढची रेसिपी झिंग्याचं तिकलं. झिंग्याचं तिकलं कोलंबी असतात त्याचा तिकला बनवतो आम्ही मालवणी भाषेत. हे कुठे शिकलास तू? ह्या माझ्या बायकोन मागा शिकायला. बर, आणि तू शिकलास? हा, मी हळूहळू चोरून चोरून बघून एक दिवस म्हणाली चोरून बघण्यापेक्षा डायरेक्ट येतो का शिकायचं. ठीक, आणि आपण कलाकार आयुष्यभर शिकतो त्याच्यात मला साहित्य सांगतो. साहित्य असा की ही साफ केलेली कोलंबी आहे, वरची टरफल वगैरे काढून व्यवस्थित आतमधलं दोरो काढून साफ केली आहे. ओके. त्याच्यानंतर खोबऱ्याचं किस, कांदो, नारळाचं दूध आहे, त्याच्यानंतर धणे, लवंग आणि काळी मिरी, जिरं, लसूण आणि आला, ह्या सगळ्यांचं मसाला बनवतो आपण. आणि मोहरी, कोकमाचं हे पेस्ट केलेली आहे, त्याच्यानंतर कढीपत्तो आणि हे आपले मिरचे, मीठ, मालवणी मसाला आणि हळद. साहित्य बघितलेलं आहे. आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती? मला आता काय करायचं की ह्या सगळ्याचा आपण मसाला बनवायचा. त्यामुळे आपण ह्या व्यवस्थित ह्या बाउल मध्ये घेऊया. ओके. आणि धणे वगैरे जेवढे आपण होय तितके घ्यायचे प्रमाणात. ह्याच्यामध्ये लवंग आणि काळी मिरी, बस 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 जरा तिखट होऊ दे. आणि ह्या जिरा, त्याच्यानंतर लसूण आणि आला. लसूण आपण होई तितकी, आलं जरा जास्त होऊ दे. आलं जास्त झालं तर वांदे होते ना तुझे म्हणजे माझे. हा हा, पण होते जरा तिखट झालं की बरं पडेल. तिखट म्हणजे कसं, असं मालवणी म्हणजे झणझणीत आहे ना. लसणाच्या 2 पाकळ्या, त्याच्यानंतर हळद. ओके. हळद प्रमाणापुरती, नाही तर ती हळद आणि हो गोरी असं होऊ नको. आता मिरच्या. आणि आता हे तांबडे मिरची. ओके. ह्याचा मसाला व्यवस्थित वाटून घ्यायचो. जर समजा फातरीर वाटलो तर बरोबर, पण आता काय मुंबईत शक्य नाही, त्यामुळे मिक्सर वरती वाटून, मिक्सर मध्ये वाटून घेतो. वाटण करून घेतलेलं आहे. बरोबर. ओके. आता काय करायचं आपल्याला? आता सगळ्यात पहिल्यांदा मोहरीची फोडणी द्यायची. मोहरी, ओके, तडतडली, त्याच्याबरोबर कढीपत्ता. फर्स्ट क्लास, सणसणीत बसलाय. हे झाल्यानंतर हे वाटण त्याच्यामध्ये टाकायचं. ओके. ठसका लागलेला आहे. म्हणजे करेक्ट बॉल पडलेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं का? हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं असं. ओके. हे सगळं मिक्स झालं पाहिजे. पण मला तुला अजून एक विचारायचं वाटतं असं की आता स्ट्रगलिंग पिरियड प्रत्येक कलाकारच्या आयुष्यात असतो. बरोबर. माझ्याही होता, तुझ्याही आहे. तर तुझ्या स्ट्रगलिंग पिरियड मधले काही असे काही तुझ्या गोष्टी लक्षात आहेत का की ज्यामुळे पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप चांगला धडा मिळाला? हो, मिळाला. अशा बऱ्याच आहेत गोष्टी. मी सगळं शिक्षण झाल्यानंतर 1988 साली मुंबईत आलो. आणि माझ्या स्ट्रगल पिरियड मध्ये जवळजवळ मी 4-1 वर्ष, तुम्ही जर बघितलं असेल, माहीम फिशरमॅन कॉलनीच्या बाहेर पलीकडच्या बाजूला अशा होड्या लावतात. त्या होड्यांच्या खाली गोंडपाट असतात. बरोबर. त्या गोंडपाटावरती झोपून पण काढलेले आहेत. बर. तर माझा मित्र संजय भिसे म्हणून त्याचं एक दुकान होतं छोटंसं. त्या दुकानाच्या बाजूला अगदी 2 बाय 4.5 अशी जागा होती. त्या जागेत आम्ही 2 जण बरेच दिवस झोपायचो, कारण त्याचंही तसं आई वडील नाही आणि मलाही आई वडील नव्हते. आता काय प्रोजेक्ट? नवीन प्रोजेक्ट आता विच्छा माझी पुरी करा करतोय. आणि आदित्य सरपोतदारची एक फिल्म करतो मी, सतरंगी म्हणून. माझं छोटं कॅरेक्टर आहे, पण खूप महत्वपूर्ण भूमिका आहे. पोलीस इन्स्पेक्टर गोवानीस असतो तो, आणि वेगवेगळ्या फेज मध्ये तो त्यांच्याबरोबर येत असतो. म्हणजे 4 मुलांची संगीतावरती फिल्म आहे ती, सतरंगी असं नाव आहे त्याचं. बरोबर. चालेल. हे झालं का बघ? आता हे पूर्ण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये कोलंबी टाकायला हरकत नाही. बोलू सगळी? हो, सगळी. पण मी सिरियल पेक्षा ना, आमचे कोकणातले एक मंत्री आहेत, सुप्रसिद्ध मंत्री आहेत, दादा म्हणजे नारायण राणे. त्यांच्या आवाजामुळे मला लोक जास्त ओळखतात आजही. आणि तेव्हापासून लोक मला नाईकच्या ऐवजी राणे म्हणायला लागले. हो, दिगंबर राणे असं आहे. ओके. आता ह्याच्यात काय? आता ह्याच्यात चवीप्रमाणे हळद टाकायची, थोडीशी मालवणी मसाला आणि थोडासा असं मीठ. आणि हे परतायचं आणि थोडं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं. नारायण राणे साहेबांचा आवाज तू अप्रतिम काढतोस. बरोबर. तर त्यांचं एखादं भाषण मला ऐकायला मिळालं. कोकणामध्ये आंबोळ्या करतात, घावणे करतात,
त्यात थोडा कांदा टाकला की त्याचा उत्तप्पा होतो. पण आपल्या कोकणी माणसाला हे कळलेलं नाहीये, म्हणून परप्रांतीय इकडे येऊन त्यांचे धंदे मोठे होतात आणि तिथे मेहनत आपला कोकणी माणूस करतो. कळलं काय? असं भाषण ते करतात आणि मला ते खूप आवडतं. आणि मी खरंच म्हणजे धन्यवाद म्हणेन त्यांना, कारण त्यांच्यामुळे ना मी जास्त फेमस झालो नट म्हणून. आणि माझ्यावर ते कधीही चिडले नाहीत. त्यांनी माझं कौतुक केलं. माझ्या 100व्या प्रयोगाला सहकुटुंब सहपरिवार, मला डेट मिळत नव्हती शिवाजी मंदिरची, त्यांनी फोन केला, मला डेट मिळाली आणि सगळे आले. माझं खूप कौतुक त्यांनी केलं. मला असं उगाच वाटतं की राणेसाहेब कधी किचन मध्ये गेलेत की नाही मला माहित नाही, पण समजा राणेसाहेब किचन मध्ये गेले तर ते कसे बोलतील हे आता होत आलेलं आहे. आता ह्याला उकळी फुटलेली आहे, कळलं काय? ते हे उचलायचं आणि नारळाचं थोडं पाणी त्याच्यात टाकायचं. मला वाटलं उचलायचं आणि आपटायचं पण नाही, एवढं वाईट नाहीये. किती? अर्धी 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 अर्धी. हे जेवढं घट्ट होईल तेवढं चांगलं. पण आपल्याला भाता वगैरे खायचं असेल तर मग म्हणजे जरा पाणी पाहिजे. जरा पाणी. मस्त सुगंध आलेला आहे, तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलंच आहे. कधी एकदा ह्याच्यावर हात मारतो असं झालेलं आहे. तुम्ही आता तसं थांब, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. झिंग्याचं तिखलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोलंबी, नारळाचं दूध, ओलं खोबरं, कांदा, धणेजिरे पूड, सुक्या लाल मिरच्या, काळी मिरी, लवंगा, जिरं, मोहरी, आलं लसूण पेस्ट, कोकम पेस्ट, कढीपत्ता आणि मालवणी मसाला. कृती: एका बाउलमध्ये ओलं खोबरं, कांदा, धणे, लवंगा, काळी मिरी, आलं, लसूण, हळद आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, कढीपत्ता आणि खोबऱ्याचं वाटण परतून घ्यावं. त्यामध्ये प्रॉन्स, मालवणी मसाला, मीठ, हळद आणि पाणी घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एक उकळी आल्यावर त्यामध्ये नारळाचं दूध घालून तिखलं सर्व्ह करावं.